लाडकी बहीण योजनेबद्दल आनंदाची बातमी आहे, कारण लाडक्या बहिणीच्या हप्त्याची वाट पाहत आहेत, म्हणजेच की जून महिन्याचे अर्थातच 12व्या महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता आम्हाला कधी जमा होणार. तसेच 2100 रुपये बद्दल जून महिन्यामध्ये निर्णय झाला आहे का याचे देखील कुतूहल सर्व लाडक्या बहिणींना आहे. आता हप्ता कधी जमा होणार तसेच कोणत्या महिलांना पैसे देणार याबाबतची सर्व सविस्तर माहिती आपण घेणार आहोत. लाडकी बहीण योजना जून हफ्ता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्याच्या इतिहासातील सर्वाधिक लोकप्रिय असलेली योजना म्हणून ओळखली जाते, कारण या योजनेअंतर्गत राज्यभरातील सर्व पात्र व गरजू महिलांना त्यांच्या बँक खात्यावरती थेट रक्कम जमा केली जाते. मागील वर्षी ज्यावेळी या योजनेची घोषणा केली तेव्हा ही योजना खरंच राबवली जाईल का किंवा ही इलेक्शन पुरती असेल का असा देखील प्रश्न अनेकांना पडला होता, परंतु ही योजना सरकारद्वारे राबवली देखील केली आणि एवढेच नाही तर ही योजना इलेक्शन अथवा निवडणुकीनंतर देखील राज्यभरात चांगल्या पद्धतीने सुरुवात होऊन प्रत्येक महिन्याला महिलांच्या बँक खात्यावरती थेट पैसे जमा देखील होत आहेत. योजनेअंतर्गत आजवर सुमारे 2.5 कोटी महिलांना 1500 रुपयांप्रमाणे 11 हप्ते त्यांच्या आधार कार्डशी संलग्न असलेल्या बँक खात्यावरती जमा करण्यात आले आहेत. लाडकी बहीण योजना जून हफ्ता डेट. लाडक्या बहिणींनो, योजनेचे पैसे जमा होत असताना अथवा हप्ता बँक खात्यावरती येत असताना आपण नेहमीच पाहिले आहे की सुरुवातीला राज्य सरकारच्या अर्थ विभागाद्वारे महिला व बालविकास विभागाकडे संदर्भित महिन्यासाठी हप्ता वितरणाकरता निधी दिला जातो. त्यानंतर महिला व बालविकास विभाग हे पैसे संयुक्तिक बँक खात्यावर जमा करते आणि त्यानंतर 4 ते 5 दिवसांच्या अंतरामध्ये सर्व ज्या लाभार्थी लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या बँक खात्यावर योजनेचे पैसे जमा केले जातात. आता यामध्ये ज्या लाडक्या बहिणींच्या आधार कार्डला बँक खाते लिंक नसते त्यांना योजनेचे पैसे हे ट्रान्सफर केले जात नाहीत, कारण ही प्रक्रिया संपूर्णपणे डीबीटीद्वारे पार पडली जाते आणि त्यामुळेच डीबीटीद्वारे पैसे ट्रान्सफर करण्यासाठी आधार कार्डची बँक खाते लिंक असणे अनिवार्य असते. लाडकी बहीण योजना जून इन्स्टॉलमेंट डेट. जून महिन्याच्या हप्त्याबद्दल बोलायचे झाल्यास महिना संपायच्या आधी अर्थातच शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. त्याबाबत महिला व बाल विकास विभागाच्या वतीने हालचाली देखील सुरू आहेत. लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कशी पाहायची? मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी यादी ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने देखील आपल्याला अद्याप पाहता येत नाही. या योजनेबद्दल सुरुवातीला राज्य सरकारद्वारे नारीशक्ती ॲप्लिकेशन असेल किंवा वेबसाईट असेल याची निर्मिती करण्यात आली होती, परंतु कालांतराने ॲप्लिकेशन आणि वेबसाईट दोन्ही देखील चालत नसल्याने आणि वेबसाईटवर देखील यामध्ये बेनिफिशियरी लिस्ट अर्थातच लाभार्थी यादी पाहण्यासाठी कोणत्याही प्रकारचा पर्याय किंवा ऑप्शन देण्यात आला नाही. लाडकी बहीण योजना जून इन्स्टॉलमेंट डेट.